नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन DNA टेस्ट करण्याचे सॅम्पल हे चैतन्याला देताच आता चैतन्यने काम व्यवस्थित न केल्यामुळे सायली आणि आपल्या महिनावतीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आहेत। आता तेच रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर कशा प्रकारे प्रिया आहे लोखंडे फॅमिलीला भडकावून सायलीच्या घरातून कायमच्या काढण्याचा निर्णय घेत असतानाच इथे सायली आणि अर्जुन हे अगदी वकिली बुद्धीने पूर्णाजी समोर सगळं सत्य आणताच पूर्णाजी अर्जुनला कशा प्रकारे हुशार करणार आहेत आणि जे काही सायलीचे म्हणजे सायलीचे आई बाबा शोधण्यासाठी प्रयत्न करत असताना आता पुन्हा एकदा जेव्हा अर्जुन DNA टेस्ट करणार तेही प्रियापासून लपवून छपवून, तेव्हा मात्र जे सायलीचे आणि महिनाचे रिपोर्ट्स आहेत ते खोटे येणार आहेत आणि हे सगळं झाल्यामुळे आता प्रिया आणि मैनावतीच्या नात्याचा कशा प्रकारे सगळ्या सुभेदारांसमोर पर्दाफाश होणार आहे आणि त्यांचं नातं म्हणजेच मायलेकींचं नातं सगळ्या जगासमोर अर्जुन सायली आणणार आहे, हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की सगळे जण अगदी आनंदाने भाऊबीजेच्या सणासाठी जमलेले असतात, तेवढ्यातच आता इथे सायलीला साक्षी शिखरे हिचा मृत्यू झालाय आणि त्याचा जो 13 असतो त्या कार्यासाठी त्यांना निमंत्रण आलेलं असतं खरं तर, परंतु सायली हे कोणालाही काही दाखवू देत नाही, कारण घरात आनंदाचा दिवस असतो आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारच दुःख यायला नको म्हणून सायली कोणालाच काही दाखवून देत नाही। त्यानंतर मग हे सगळं घडत असताना सायली ही अश्विनला यावर्षी ओवाळू शकत नसते, कारण की अश्विन हा सायलीकडून ओवाळून घ्यायला तयार नसतो, परंतु मिता मात्र अर्जुनला ओवाळते, अश्विनला ओळते आणि तिला चांगले चांगले छान असे गिफ्ट मिळतात, परंतु खरं तर हे सगळं तिला म्हणजे सायलीला खूप वाईट वाटत असते। अर्जुनला आणि पूर्णाजीला तिच्या चेहऱ्यावरून सगळं काही स्पष्ट दिसत असतं की तिला खूप वाईट वाटते, कारण की तिची भाऊबीज केली जात नाही म्हणून। नंतर मग हे सगळं होत असताना अश्विनला पूर्णाजी बोलून दाखवते, हे अश्विन, हे बघ, तू सायलीची प्रथा जी आहे ती मोडू नकोस, भलेही तुमच्यात काहीतरी वाद असतील, परंतु तू तिला बहिणीसारखं जपलंस ना काही काळ तरी, शिवाय तिनेही तुला भावासारखा म्हणजेच भावाचा आधार दिलाच आहे ना, जो भावाला बहिणीचा आधार लागतो। मला सांग, ज्या वेळेला तू दुःखात होतास तुझं पहिलं जे प्रेम होतं ते तुझ्यापासून लांब निघून गेलं होतं, तेव्हा तुझ्या या सायली बहिणीनेच तुला आधार दिला होता ना रे, म्हणजे तेव्हा तू मरत होतास, खरतर जीव देत होतास, परंतु सायलीनेच त्यावेळेला तुझी मदत केली होती, हे तू विसरलायस का? आणि इतक्याही दिवसात हे लगेच विसरून जाऊ नये रे अश्विन। आता भले तुमचं नातं कसंही असेल, परंतु त्यावेळेला तिने तुला जगवले हे मात्र तू विसरू नकोस अश्विन। एक डॉक्टर आहेस तूही लोकांचे जीव वाचवतोस, मग तू किती जीव वाचवण्यासाठी मेहनत घेतोस, तशी ही सायली डॉक्टर नसून तिने तुझा डॉक्टरासारखा जीव वाचवला होता रे, मग तू कस विसरू शकतोस त्यावेळेला? आता हे सगळं बोलत असताना प्रिया त्याला खरं तर थांबवण्याचा प्रयत्न करत असते की अश्विन नको, परंतु अश्विन आता जरा हळवा झालेला असतो, कारण सायलीने त्यावेळेला त्याच्यासाठी काय केलेलं असतं हे अगदी त्याला व्यवस्थितपणे आठवतं। आणि मग अश्विन आता लगेचच सायलीला म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी, तुझे काही बोलतेस ना ते मला पटते आणि तुझ्या या शब्दांचा मान ठेवून मला खरं तर ओवाळणी केली तरी चालेल, मी हिच्याकडून ओवाळून घ्यायला तयार आहे, असं म्हणून आता सायली आणि अश्विन यांचीही अनोखी इथे भाऊबीज केली जाते। अश्विनचा चेहरा तर पडलेला असतो, परंतु सायली अगदी प्रेमाने त्याला ओवाळते आणि अश्विनने फक्त ताटात काही पैसे टाकले तरी तिला वाईट वाटत नाही आणि ती बाजूला उभी राहते, तिला खूप आनंद होतो। त्यानंतर मग आता जे काही लोखंडे फॅमिली म्हणजेच प्रियाच्या ज्या बहिणी असतात त्या बहिणी आता धावत अन्नपूर्णा निवासामध्ये आलेले असतात। बबले कुठे आहेस तू, असं ते ओरडतच येतात। खरं तर हे बघून
प्रियाला तर धक्काच बसतो. ती बघतच राहते त्यांच्याकडे, कारण काही प्रियाच्या चेहऱ्यासारख्याच म्हणजे तिच्यासारख्या दिसणाऱ्या तिच्या या बहिणी आता आतमध्ये येतात. लुकड्या सुकड्या किंवा उंच म्हणा अशा शरीरयष्टीच्या त्या हसतात. आता सगळ्या समोर येतात आणि बबले ए बबले असं म्हणत म्हणत समोर नाचत येतात. आता लोखंडे म्हणजेच मैना आणि सदाशिव दोघेही तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की काय पोरींनो, तुम्ही इथे कसे काय आलात असं म्हणून ती त्यांना विचारायला लागते. तोपर्यंतच या मुली मात्र धडकन आतमध्ये शिरतात आणि त्या जाऊन पटकन प्रियाला पकडतात आणि म्हणतात की अग बबले, किती मोठी झालीस तू आणि हो इतक्या मोठ्या घरात आलीस. तू खरंच म्हणजे आम्हाला विसरलीस का इतक्या वर्षानंतर? तुला लक्षात आहे का आम्ही कोण आहोत ते? तेव्हा आता अश्विन त्यांना ओरडतो आणि म्हणतो की एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि बबली कोण आहे ही? असं तो बोलून दाखवतो अगदी वृक्षपणे. त्यावेळेला मग सायली बघतच राहते. खरं तर सायलीला तिच्या या बहिणी आहेत असं काही आठवतही नसतं, कारण लहान म्हणजेच ज्या बहिणी असतात तिच्यापेक्षा मोठ्या अशा असतील किंवा काही, तिला काहीच असं स्वतः कधी आठवलेलं नसतं. तेव्हा मग सगळ्या प्रियाला जाऊन घेरतात आणि तिला प्रेमाने जवळ करतात. बबले, अगं तुला भेटून किती आनंद झाला इतक्या वर्षांनी. बघ ना किती छान, म्हणजे तू आमच्यासारखीच दिसतेस. खरंच खूप छान, पण आमचं नशीब नाही एवढं तू खूप मोठं नशीब काढलंस. तुझा नवरा म्हणे डॉक्टर आहे आणि तू म्हणे खरंच खूप मजा आहे. असं म्हणून आता तिच्याकडे सगळे येतात. तेव्हा लगेचच महिना बोलते की अगं बाई थांबा जरा, पण त्या बाईक पोरी काय ऐकायला तयारच नसतात. मग त्यावर प्रिया म्हणते की एक मिनिट काय चाललंय तुमचं? मी बबली बिबली कोणी नाहीये. माझं नाव तन्वी आहे. मी तन्वी सुभेदार आहे. तुम्ही व्हा बर बाजूला. अशा काय कोणाला जाऊन चिकडण्याची पद्धत आहे का तुमची? जरा व्हा बाजूला. असं म्हणून अगदी टिट्यूड करून दाखवून प्रिया त्यांना बाजूला झटकून टाकते नेहमीप्रमाणे. तेव्हा आता लगेचच मैनाबाई म्हणते की अगं सायली, अग ह्या तुझ्या बहिणी आहेत. तुझ्या म्हणजे त्यांना समजलं असणार ना की? पण लगेचच आता सायली त्यांच्याकडे बघते. खरं तर सायलीला तीच मन सांगत असतं की या माझ्या बहिणी नसू शकतात, कारण की या माझ्या बहिणी कशा प्रकारे असू शकतील हे तिला काही समजत नसतं. खरं तर पण सायली आता तिकडे बघते आणि म्हणते की म्हणजे मला तरी असं वाटत नाहीये की माझ्या बहिणी असतील म्हणून, कारण कधीही सायलीला भूतकाळ आठवतो तर तिला कधीही बहिणी न आठवता फक्त एक मुलगा, आणि ती म्हणजेच अर्जुन लहानपणीचा आणि लहानपणीची तन्वी, हे दोघजण आठवत असतात. त्यानंतर मग अर्जुन या गोष्टींचा विचार करून बघत असतो की हा सायलीच्या बहिणी नाही, शक्यच नाहीये. या सायलीपेक्षा या तन्वीच्याच बहिणी जास्त दिसतायत. मग तिथे पूर्णाजी पण म्हणते की हो, म्हणजे यांना अगदी तन्वी सारख्या दिसतात, हुबेहूब त्यांची चेहरापट्टी अगदी सेम सगळ्यांसारखी. अर्जुन आता कन्फर्म होतो नाही, मला आता काही करूनही DNA टेस्ट करावीच लागेल. अर्जुन आता दोघांचेही सॅम्पल म्हणजे मैनाबाई आणि आपली सायली दोघांचेही सॅम्पल घेतो आणि ते सॅम्पल आता तो म्हणजेच त्या कागदावरती लिहून त्यांना देतो आणि म्हणतो की हे बघ, हे सॅम्पल. आता हे सगळं त्यांच जे काही बोलणं असतं ते धुरत प्रियाने ऐकलेलं असत नेहमीप्रमाणेच. आणि प्रिया म्हणते की नाही, काही झालं ना तरीही मला यांच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. हे काहीतरी नक्कीच करू शकतात म्हणून मला आता हे सॅम्पल बदलले पाहिजेत. म्हणून चैतन्यला ती आवाज देते आणि म्हणते की एक मिनिट चैतन्य, जरा ना, मला वाटते की तुला पूर्णाजी बोलवतायत, जरा बघतोस का? तेव्हा आता चैतन्य जे सॅम्पल असतात ते तिथेच बाजूला ठेवतो वेंधळेपणाने आणि तिथून निघून जातो. आता मग प्रिया ठरवते की नाही, हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे. जर आता मला काही करता आलं नाही तर मला मात्र नंतर काहीही करता येणार नाही. असं म्हणून आता ती जे त्या पिशवीमधले जे सॅम्पल्स असतात ते चेंज करून टाकते. म्हणजेच महिनावतीचा केस तसाच ठेवून सायलीचा केस बाजूला टाकून त्यात स्वतःचा केस टाकते आणि ती पॅक करते.
व्यवस्थित पिशवी आणि त्या जागी संपल्स ठेवते आणि तिकडून पळ काढते, कारण की जर चैतन्य आला तर मात्र तो बोलेल की तू खोट का बोलत होतीस. त्यामुळे पटकन ती आता तिथून पळून जाते. आणि मग चैतन्य हा पूर्ण आजीकडे जाऊन विचारतो, तेव्हा ती म्हणते की अरे मी कुठे तुला बोलावलं होतं बरं. अरे जाऊ दे, शेवटी काय झालंय, माझं वय झालंय, त्याच्यामुळे ना माझ्या लक्षात येत नाही असं म्हणून आता पूर्णाजी पण ते सगळा विषय तिथेच टाळून देते. आणि प्रिया मात्र खूप खुश असते की चला खायनली मी जे काही केले त्यामुळे तरी मी पकडले जाणार नाही. आमच्या दोघांची DNA टेस्ट पॉझिटिव्ह येईल असं ती विचार करते. यानंतर मग आता अर्जुन हा त्या प्रतीक्षित असतो की कधी एकदा DNA टेस्टचे रिपोर्ट समोर येतात. तर इथे प्रिया पण जरा टेन्शनमध्येच असते की नक्की रिपोर्ट्स काय येतात. मला तर माहीत आहे की ही माझी आई आहे, परंतु नक्की काय होते याचा विचार आता प्रियाच्या डोक्यामध्ये सततचा येत असतो. त्यानंतर मग आता इथे फायनली अर्जुनच्या हाती रिपोर्ट्स लागलेले असतात. ते म्हणजे ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह असतात. अर्जुनने रिपोर्ट्स आणलेले असल्यानंतर सायलीचीच आई आहे. आता अर्जुन विचार करतो की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे का आले मला, तरी यामध्ये काहीतरी गडबड वाटते. हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे काय येऊ शकतात. तर आता अर्जुन ठरवतो की नाही, काहीतरी नक्कीच गोंधळ आहे. मला असं वाटतंय की काहीतरी मला केलं पाहिजे, त्याशिवाय नाही असं म्हणून आता अर्जुन म्हणतो की नाही, मला हे सगळं आता शांतपणे हँडल केलं पाहिजे. कदाचित हे जे काही DNA टेस्ट झाली आहे, हे DNA टेस्टचे सॅम्पल वगैरे कोणी चेंज केलेत का असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येतच असतो. परंतु तेवढ्यातच आता सायली ही अर्जुन सोबत असते आणि अर्जुन सायलीला विचारतो की मला सांग सायली, काल त्या मुली आल्या होत्या, म्हणजेच लोखंडे फॅमिली मधल्या त्या खरंच तुझ्या बहिणी आहेत असं तुला वाटतंय? तुला आठवतंय का लहानपणीच काही तुला अशा बहिणी होत्या वगैरे? तेव्हा सायली म्हणते की नाही अर्जुन सर, मला असं काहीच आठवत नाहीये की माझ्या बहिणी होत्या वगैरे. मी खरंच सांगते. त्यावेळेला मग आता हे सगळं होत असताना अर्जुनचा डाऊट आणखी क्लिअर होतो की बरोबर, म्हणजे या मुली होत्या त्या सायलीच्या बहिणी नाहीत. खरतर म्हणजे मैना हिची आईच नाहीये. तर इथे प्रिया मात्र एक वेगळीच खेळी खेळण्याच ठरवते. प्रियाला काही करून या लोखंडेना दोघांनाही घराबाहेर काढायचं असतं, म्हणून ती ठरवते की मला ना काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे यांना घराबाहेर कायमच काढून टाकलं पाहिजे, जेणेकरून माझ्या डोक्याला हा नसता तापच नकोय ना. तेव्हा प्रिया जाते आणि मैनावती आणि सदाशिवला अगदी भरून चढून सांगते की तुम्हाला माहिती आहे का, तुमचा जो जावई आहे ना, ज्यावेळेला तुम्ही इतकं डोक्यावर घेऊन नाचता, तो अर्जुन वकील, त्याने काय केलं माहिती का? तुमची DNA टेस्ट केली हे ऐकल्यावर त्या दोघांना मात्र काही कळत नसतं. ते म्हणतात की काय ते काय DNA काय? तेव्हा मग प्रिया म्हणते की अहो, DNA टेस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कुठलीही अशी टेस्ट जेणेकरून सायली तुमची मुलगी आहे की नाही हे ओळखता येतं. तेव्हा आता हे पाहिल्यावर खरंतर मैना आणि सदाशिव चकित होतात. ते म्हणतात की काय खरंच? तेव्हा मग आता लगेचच पुढे ती म्हणते की हो, असं केलं म्हणजे त्याने तुमच्यावर अविश्वास दाखवला की नाही? मला इतकं वाईट वाटलं म्हणून सांगू ना तुम्हाला. आता प्रिया मुद्दाम रडण्याचं नाटक करून त्यांना बोलायला लागते. आता हे सगळं ती बोलत असताना, प्रिया सांगत असताना सायली, कल्पना पण तिथे आलेले असतात. सायली म्हणते की काय? तेव्हा सायलीला लगेच मैनाबाई म्हणते की अगं बघितलंस ना, तुझा नवरा बघ. ही प्रिया काय सांगते ते तुझा नवरा म्हणे आपल्यावर संशय घेते, म्हणजे मीच तुझी आई आहे की नाही? तेव्हा त्याने कसलीच ती टेस्ट केली की काय? पण त्या टेस्टत काय आले काही म्हणजे सांगितले का? त्यामध्ये काही महिना पण खरंतर आतल्यात घाबरत असते. तेव्हा मग ती म्हणते की अहो हो, तुम्ही तिची आई आहात ना? मग ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे तुम्हीच तिची आई आहात हे ते रिपोर्ट दर्शवतोय. पण अर्जुन असं का करतोय? तेव्हा आता मैनावती ही खूप नाराज होते. ती आता मनातल्या मनात विचार करते की जर मी इथे काहीतरी ड्रामा नाही केला ना, तर मात्र यांना खरंच संशय येईल की मी ही खरंचिया
सायलीची आई नाही. आता सायलीलाही समजत नसतं की अर्जुन सरांनी कधी डीएनए टेस्ट केली आणि त्याचे रिपोर्ट पण आले. तेव्हा तिला आता थोडंसं आठवायला लागतं की कशा प्रकारे अर्जुनने हेड मसाजच्या नावाखाली तिचा केस घेण्याचा प्रयत्न केला होता आणि बहुतेक ते संपल्स पाठवले असतील. आता प्रिया मात्र चांगलीच ठिणगी लावून देणार एक्सपर्ट ती तर पूर्णपणे ठिणगीच लावून देते. आणि नंतर हे सगळं खरंतर घरी समजतं की आता हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यानंतर मग आता इथे सायलीही त्यांना सांगते की बरंच झालं, हे सगळं असं घडलं ते तेव्हा. सायली ही अर्जुनला जा विचारण्यासाठी येते. अर्जुनला ती सांगते की अर्जुन सर तुम्ही खरंच असं केलंय का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सायली, मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही. पण हे सगळं तन्वीला कसं माहीत पडलं? आता अर्जुनला इथे डाऊट येतो. तो म्हणजे की तन्वीला हे सगळं कसं माहीत पडलं? मला आता त्याला आतल्यात वाटत असतं की हे संपल्स चेंज करणारी दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असेल. पण जर तन्वीने त्यांच्याशी स्वतःची रिपोर्ट मॅच करण्यासाठी कोणता केस आणला असेल आणि अशी एखादी कोणती तरी व्यक्ती आपल्याच घरात आहे जेणेकरून मैनाबाई बरोबर तिचा रिपोर्ट आता मॅच झाला असेल असं म्हटल्यावर सगळे जण अगदी टेन्शनमध्ये असतात. मग अर्जुनच्या ह्या अगण्यामुळे मैनाबाई मुद्दामच घराच्या बाहेर पडलेले असतात आणि खरंच जो प्रियाचा हेतू असतो तो साध्य होतो. कारण की प्रियाने ठरवलेलं असतं की मैनाबाई ही घर सोडून गेली पाहिजे. तसंच होतं. मैनाबाई घर सोडून जाते. प्रिया मात्र अगदी खुश. चला बरंच झालं. आणि तेवढ्यातच इथे आता सायली मात्र टेन्शनमध्ये असते की नक्की आता काय होणार आहे. तेवढ्यातच प्रिया म्हणते की नाही, मला आता खूप खूप वाईट वाटतंय सायली. अगं तुझ्या आईबरोबर अर्जुन असं वागला. मग सायलीला खरंतर नसतं वाईट वाटत, कारण की तिला अगदी अगदी मनापासूनच असं वाटत असतं की हे माझे आईवडील नसू शकतात. आणि त्या ज्या बहिणी आल्या होत्या त्यांच्याबद्दलही सायलीला काहीच खरंतर वाटत नसतं. परंतु प्रियाच्या पोटात अगदी ते खदखदत असतं, कारण की बहिणीही घरी आल्या. आता खरं काही ते लपणार नाही याची भीती मात्र तिला असतेच. अर्जुन आता ठरवतो की आता हे सगळं मला पूर्णाजी बरोबर बोललं पाहिजे. अर्जुन सायली ठरवतात की आपण पूर्णाजी बरोबर हे सगळं बोलूया जेणेकरून नक्कीच ती आपल्याला काहीतरी मदत करू शकते. किंवा पूर्णाजी अगदी जुनं असल्या कारणाने आणखी काही गोष्टीवरून किंवा आणखी काही यावरून तिला आई ठरवता येईल का? म्हणजेच सायलीची आई खरंच आहे की नाही हे शोधता येईल का? असं अर्जुन आता पूर्णाजीचा सल्ला घेण्याचा ठरवतो. सायलीला तो क्लिअर करतो की हे बघ सायली, मला तर ना हे तुझे आईवडील वाटत नाहीत. सायलीला तो सरळ सांगतो की जेव्हा कुलूप उघडण्याचा प्रोग्राम होता ना, तो खेळ ठेवला होता बघ मी, त्यामध्ये प्रिया आणि मैनाबाई दोघी जणही सेम होत्या. तुला माहिती आहे का, तुझ्या आईने जे कुलूप उघडलं ना, त्या हाताची जी तुझी सेफ्टी पण नसते ना, त्याने उघडलं. आणि प्रिया तिने तर केसाचा पिन वापरून. मग मला सांग, या दोघींचीही डोके सेम चालते. नक्की हे काय प्रकरण आहे? मला याचा शोध लावायचा आहे. नक्की सायली, तुझी ती आई आहे की नाही हे मला बघायचे. आता मैनाबाई मात्र घराच्या बाहेर पडली असताना ती घराच्या बाहेर म्हणजेच रस्त्यावर जाऊन कुठे कुठे भीक मागत असते. म्हणजे मुद्दामच अर्जुन सायलीला गिल्ट करून देण्यासाठी. मग सायली तिला घरी घेऊन येते आणि तिला म्हणते की हे बघा, किती काही झालं तरीही तुम्ही प्लीज घरी चला. तुम्ही असे बाहेर कुठल्याही प्रकारे हात पसरलेले एक मुलगी म्हणून मला नाही आवडणार. त्यामुळे त्यांना ती पुन्हा घरात घेऊन येते. आता प्रियाच्या डोक्याला पुन्हा एकदा ताप होतो. मग प्रिया आता म्हणते की बापरे, हे लोक पुन्हा आले म्हणजे पुन्हा एकदा प्रॉब्लेम होणार. हे तिच्या आता लक्षात आलेलं असतंसं. आता प्रिया ते आल्यामुळे पुन्हा एकदा तणतण करत असते की तुम्ही इथे कशाला आलात वगैरे सगळं काही त्यांना विचारत असते. त्यावेळेला सायली मात्र प्रियावरती ओरडते आणि म्हणते की हे बघ, तुझे याच्याशी काही घेण देणे नाहीये. प्रिया, ते माझे आईवडील आहेत, त्यामुळे काय करायचं हे
मी बघून घेईन असं ती आता सांगत असते. त्यानंतर मग आता प्रियाकडे ती बघतच राहते आणि दोघींचे पुन्हा वाद सुरू होतात. प्रिया आणि ती मैनाबाई दोघी जणींचे वाद असेच असतात, अगदी नळावरच्या भांडण्यासारखे. दोघी जणी एकमेकींशी पुरेपूर असतात. आता सगळ्यांनाच डाऊट येत असतो की नक्की काय प्रकरण आहे. सायली खूप वेगळी आहे आणि मैनाबाई आणि प्रिया एकमेकींशी भांडण्यात एक्सपर्ट आहेत. जेवढी प्रिया भांडू शकते तेवढी जास्त मैनाबाई पण भांडू शकते असं आता त्या बघायला लागतात. त्यानंतर मग अर्जुन हा पूर्णाजीशी बोलतो आणि त्यांच्याशी बोलून ठरवतो की पुन्हा एकदा आपण हे टेस्ट करायची. पूर्णाजी म्हणते की बाकी कुठल्याही गोष्टीवरून नाही, तुमचं हे पुढचं जे तू DNA टेस्ट सांगतोस ते संशोधन आता हे काम करेल. जर खरंच हे रिपोर्ट्स असतील ते प्रियाने चेंज केले असतील ना, तर मग आपल्याला प्रियाच त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाईल. आता जे काही DNA टेस्टचे रिपोर्ट असतात ते पुन्हा घेतले जातात. आता मैनाबाईचा केस पुन्हा सायलीच्या मदतीने घेत अर्जुन घेतो. सायली आता त्यालाड असल्यामुळे अर्जुनला आता ते DNA टेस्ट करणं आणखीनच सोपं असतं. तेव्हा मग सायलीकडून मैनाबाईचा केस मिळतो आणि स्वतः सायली तिच्या केस देते. त्यामुळे आता जेव्हा DNA टेस्ट केली जाते तेव्हा रिपोर्ट हा दोघींच्याही निगेटिव्ह दाखवला जातो. अर्जुनला आणि सायलीला धक्का बसतो. सायली अर्जुन बघतात की म्हणजे नक्कीच हा रिपोर्ट प्रियानेच मॅनिपुलेट केला होता, म्हणजेच तिनेच यात काहीतरी गडबड केली आहे. हे सगळं आता दर्शवत आणि हे सगळं होत असताना पुन्हा एकदा अर्जुनच्या डोक्यात येत की आपण एक काम करूया. मैनाबाई आणि प्रिया यांची डोके अगदी सेम चालतात. हे अस्मिताच वाक्य त्याच्या लक्षात येतं. म्हणूनच मैनाबाई आणि प्रिया या दोघींचेही सॅम्पल्स दिले जातात. तर तिथे लॅबोरेटरीमध्ये सांगितलं जातं की आपली जी पहिली टेस्ट आहे ती याच 2 केसांची होती, म्हणजेच जी पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली होती ना मैनाबाई बरोबर ती याच मुलीची होती. आता मात्र सायलीच्या लक्षात येतं की प्रियाने स्वतःचाच केस दिला होता, म्हणजे ही जी आई आहे ती दुसरी तिसरी कोणाची नसून सायलीची नाही, तर प्रियाचीच आई आहे. म्हणजेच मैनाबाईची मुलगी ही तन्वी आहे, म्हणजेच प्रिया बुबली. आता प्रियाचा सगळा जो काही खरा मुखवटा असतो तो सगळ्यांसमोर उघड झालेला असतो. तर प्रिया ही खरंच लोखंडे फॅमिलीचा भाग आहे आणि मैनाबाईची मुलगी. आणि त्यांना सगळं फ्लॅशमध्ये आठवतं कशा प्रकारे मैना आणि प्रिया प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी मॅच करत होत्या. त्याचप्रमाणे ज्या बहिणी आल्या होत्या बबली हाक मारत त्या सगळ्या प्रियालाच वेड्या धरून होत्या. याचा अर्थ त्या मुली काही वेड्याला होत्या. त्यांनी खरंच स्वतःच्या बहिणीला अगदी योग्य ओळखलेलं होतं. आता अशा प्रकारे प्रिया आणि मैना दोघांचाही खरा चेहरा आता सुभेदारांसमोर आलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.